गीताज रेसिपीमध्ये आज आपण थालीपीठाच्या भाजणीचे वडे कसे करायचे हे पाहणार आहोत। थालीपीठाची भाजणी कशी करायची याचा व्हिडिओ मी याच्या आधी अपलोड केलेला आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता। थालीपीठाच्या भाजणीचे वडे करण्यासाठी इथे मी 3 वाट्या थालीपीठाची भाजणी घेतलेली आहे। 3 वाट्या भाजणी घ्यायची आहे आणि यामध्ये बाकीचं सामान घालण्याच्या आधी एक छोटं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल कडवायला ठेवायचं आहे। थालीपीठाच्या भाजणीमध्ये 2 टेबलस्पून तीळ घालायचे, 2 टेबलस्पून लाल तिखट घालायचे आहे। तुम्ही येथे हिरव्या मिरच्याही वापरल्या तरी चालतील आणि एक अर्धी वाटीभर कोथिंबीर चिरून बारीक चिरून घालायचे आणि 1 चमचा ओवा घ्यायचा आहे। तो हातामध्ये घेऊन जरा हातावर असा घासून त्यामध्ये टाकायचे। ओव्यामुळे ह्याला चव छान येते आणि वासही छान येतो, चवीला एकदम छान लागतात। चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आता इकडे तेल कढलेलं आहे, हे तेल या पिठामध्ये घालायचं आहे आणि कोमट पाणी घेऊन हे पीठ मळायचं आहे। पीठ मळण्याच्या आधी ह्यातलं सगळं साहित्य आणि ते तेल घातलेलं एकसारखं करून घ्यायचं आहे। हे एकसारखं करून घेतलेलं आहे आणि मग यात थोडं थोडं पाणी घालून असा गोळा मळून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हा गोळा मळून घ्यायचा आहे आणि ह्या झाकण ठेवायचं ह्याच्यावर आणि 1 तास असाच ठेवायचा आहे। वडे करण्याच्या आधी इकडे तेल तापायला ठेवलेलं आहे आणि आता हे पीठ मळून आपण 1 तास झालेला आहे। आता हे जरा घट्ट झालेलं आहे। 1 तासामध्ये हे जरा मुरले पीठ। एक पाण्याचा हात घ्यायचा आणि हे असं मऊ पीठ करून घ्यायचं आहे। थोडं असं हे मऊ पीठ करून घ्यायचं आहे। आता एक प्लास्टिकचा कागद घ्यायचा आहे आणि त्याला तेल लावायचं आहे सगळीकडे आणि हातालाही थोडं तेल लावायचं आहे आणि एक पिठाचा गोळा घ्यायचा आणि त्या प्लास्टिकच्या कागदावर ठेवायचं आहे आणि असं हाताने थापायचं आहे। जास्त जाड नाही थापायचा आणि जास्त पातळ पण नाही थापायचा, असा गोल थापायचा आणि त्याला मध्ये छिद्र पाडायचं आहे। आणि आता इकडे तेल कढलेलं आहे, त्या तेलामध्ये हा थापलेला वडा सोडायचा आहे आणि झाऱ्याने त्याला फिरवायचं आहे गोल गोल असा। आता परतायचं आहे आणि दोन्हीकडूनही तांबूस रंगावर तळून घ्यायचं आहे। तेव्हा असं हे तांबूस रंगावर तळून घ्यायचं आहे। जरा खाली दाबायचं असा म्हणजे हा वडा फुगतो। आता हे दोन्हीकडूनही तांबूस रंगावर भाजून झालेला आहे। आता वडा आपण हा काढून ठेवूया। अशा तऱ्हेने सगळे वडे करून घ्यायचे आहेत, ते काढून ठेवूया। तेव्हा आपले सगळे वडे करून झालेले आहेत। तर तुम्हालाही थालीपीठाच्या भाजणीचे वडे कसे वाटले मला कमेंट करून कळवा। माझं चॅनल सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा। चला तर पुन्हा भेटूया गीताज रेसिपीच्या पुढच्या एका रेसिपीमध्ये। धन्यवाद।